गेले अनेक वर्ष ग्राहक पेढीचं वैशिष्ट्य म्हणजे संस्काराक्षम वह्या. यावर्षी देखील आपण तो उपक्रम चालू ठेवलेला आहे. विद्यार्थी विशेषतः शालेय जीवनामध्ये 5वी ते 10वी जे विद्यार्थी शिकत असतात त्याच्यावरती चांगले संस्कार व्हावे म्हणून अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. त्यामध्ये ग्राहक पेढीचा एक खारीचा वाटा म्हणून वह्यांच्यावरती नटनट्यांची किंवा क्रिकेटियरची चित्र न छापता अनेक संत, अनेक चांगले महापुरुष यांची चित्र छापली जातात. त्याचप्रमाणे यावर्षी वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे संपूर्ण वंदे मातरम, पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी पर्यावरणाच्या काही वह्या, त्याचप्रमाणे गड किल्ले याची माहिती व्हावी म्हणून काही गड किल्ले अशा निरनिराळ्या मुख्य गोष्टींच्या वह्या दरवर्षीप्रमाणे आपण केलेल्या आहेत. आणि या वह्या देखील बाजारभावापेक्षा निश्चितपणे स्वस्त देण्याचा प्रयत्न आमचा हा ग्राहक पेढीचा दरवर्षीच राहतो, तो याही वर्षी राहिलेला आहे. मला खात्री आहे की विद्यार्थी आणि पालक ह्या आमच्या संस्कारक्षम वह्याच्या उपक्रमाला नेहमीप्रमाणे भरघोस सहकार्य करतील असा विश्वास होता. किती प्रतिसाद मिळतो दरवर्षी? आणि साधारणतः आमच्या ज्या वह्या आहेत ते 10 ते 12 लाखाच्या वह्या आम्ही दरवर्षी तयार करत असतो. अनेक संस्थांना म्हणजे शाळा असतील, कॉलेजेस असतील यांच्यामार्फत आमच्या वह्यांचं वितरण होत असतं. त्याचप्रमाणे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जे आमचे कार्यकर्ते आहेत ते निरनिराळ्या त्यांच्या गावामध्ये, शहरामध्ये असे वह्यांचे स्टॉल करत असतात. त्याचाही प्रतिसाद हा अतिशय उत्तम असतो. साधारणतः हा उपक्रम मे महिन्यामध्ये सुरू होतो, तो जुलै महिन्यापर्यंत चालतो. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. यामध्ये पंडित सुरेश तळवळकर असतील, विदुषी सुचेता चाफेकर असतील, विदुषी क्षमा भाटे असतील, पंडिता स्मिता महाजन असतील, संगीतासाठी पंडित विकास कशाळकर, राजेंद्र कुलकर्णी आणि प्रख्यात संगीतकार कौशल इनामदार असतील. थिएटर आणि या संदर्भामध्ये किरण यज्ञोपवीत असतील, अमित वजे असतील, गजानन परांजपे असतील, अभिराम पडकरकर असतील, असे अनेक दिग्गज कलाकार जे अकॅडमिक्स मध्ये पण आहेत, व्यावसायिक रंगभूमी सिनेमात पण काम करत आहेत किंवा एक्सपेरिमेंटल थिएटर मध्ये आहेत, ज्यांनी गेल्या 20 वर्षातली वाटचाल पाहिली किंवा 40 वर्षातली वाटचाल पाहिली आणि ज्यांना नक्की माहिती आहे की पुढच्या 5 वर्षात काय बदल अपेक्षित आहे, मुलांनी काय करणं अपेक्षित आहे, असे सगळे दिग्गज लोक त्यांच्या अनुभवानुसार या मुलांची बोलतील, त्यांच्याशी चर्चा करतील. आम्ही त्या अकॅडमिक्स मधली लोक आहोतच, त्यामुळे मुलांच्या पालकांच्या मनात जे काही प्रश्न असतील त्यांना सविस्तर तिथे आम्हाला त्याची उत्तरं देतोय. विद्यार्थी गृहाच्या माध्यमातून नवीन टेक्नॉलॉजी जे AI म्हणून म्हटलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि त्या संदर्भामधल्या ज्या काही करिअरच्या वाटा आहेत याच्यावरती पूर्णपणे मार्गदर्शन संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. मुळात कला हा विषय आल्यानंतर मुद्रण कला हा मुख्य व्यवसाय आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी संधी उपलब्ध आहेत आणि बऱ्यापैकी करिअर खूप चांगल्या पद्धतीने करता येतं. याच्या संदर्भामध्ये सुद्धा मार्गदर्शन संस्थेच्या वतीने आमच्याकडनं करणार आहोत. आणि मुख्य म्हणजे प्रिंटिंगच्या संदर्भामध्ये 3D प्रिंटिंग हा जो विषय आहे त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर क्षेत्र मोठं आहे आणि त्याच्या संदर्भातले सगळे डेमॉन्स्ट्रेशन्स आणि त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन हे संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे. मुळात NEP हा 2020 जो भारत सरकारने सुरू केलेला भाग आहे त्याच्यामध्ये जे काही कौशल्य विकसित केली जाणार आहेत त्याची सुरुवात पुणे विद्यार्थी गृहाने 1921 साली सुरू केलेली आहे आणि 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना तेव्हापासून हा सगळा भाग शिकवला जात होता. त्याचीच पुनरावृत्ती म्हणून आता या पद्धतीने नवीन NEP मध्ये त्याचा होणार आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती.
त्यानंतर मी विनंती करतो रुपेश मुतालिक यांना की त्यांनी सूर्यकांत काकडे अँड असोसिएट्सचे चेअरमन